आहे हे जर अन्य देशात कुठे घडलं असतं तर त्या प्रधानमंत्र्याला बडतर्फ करून किंवा त्यांनी राजीनामा दिला असता, राजीनामा द्यावा लागला असता आणि त्याच्यावर भ्रष्टाचाराच्या संदर्भात खटला चालवून त्याला तुरुंगात टाकलं असतं। निवडणूक रोखे हा किती मोठा घोटाळा आहे। चंदा दो धंधा लो, या धंधा चाहिए तो चंदा दो, पहले धंधा लो बाद में चंदा लो, या पहले चंदा दो बाद में धंधा लो। दहशत आणि वसुलीच्या मार्गाने हे पैसे गोळा केले। इलेक्टोरल बॉन्ड ही कल्पना वाईट नसावी, पण त्याचं भ्रष्टाचारात रूपांतर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाने केलं। ज्या कंपन्या ब्लॅकलिस्टेड आहेत, जे ठेकेदार ब्लॅकलिस्टेड आहेत, ज्यांच्यावर ईडी सीबीआयच्या कारवाया सुरू आहेत, त्या रोखण्यासाठी पैसे घेण्यात आले किंवा तुमच्यावर ईडी सीबीआयची कारवाई केली जाईल, पैसे द्या असं करून खंडणी वसुलीच्या मार्गाने पैसे गोळा केले भाजपने, किंवा ज्यांच्यावर कारवाई झाली आहे, जे तुरुंगात आहेत, त्यांना सोडवण्यासाठी त्यांच्याकडून इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये घेतले जाते। आणि या व्यवहाराचं, गैरव्यवहाराचं समर्थन नरेंद्र मोदी करतायत, खास मुलाखत देऊन हे देशवासीय आपले पाहतायत, ऐकतायत आणि मोदी काय आहे ते समजून घेत आहेत। त्यांनी या मुलाखतीमध्ये असं देखील म्हटलंय की संपूर्ण देशामध्ये केवळ 3% केसेस जे आहेत ईडीच्या त्या राजकीय नेत्यांवर, बाकी इतर सगळ्या मोदी खोटं बोलतायत। त्या 3% केसेस सुद्धा खोटे आहेत आणि बाकीचे सगळे भ्रष्टाचारी मोदींनी आपल्या पक्षात सामील करून घेतले। जे राजकीय लोक आहेत, जे उद्योगपती आहेत, त्याच्यावर मोदी का बोलत नाहीत? मोदी आणि त्यांचा पक्ष ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, जीएसटी या संदर्भात ज्यांच्यावर कारवाई झाल्या त्यांना आपल्या पक्षात घेऊन शुद्ध केलं। मोदी त्यांच्यावर का बोलत नाही तो विषय टाळून मोदी इतर सर्व विषयांवर बोलतायत। प्रश्न राजकीय की गैर राजकीय प्रश्न नाही आहे, प्रश्न तुमच्या वॉशिंग मशीनचा आहे। अत्यंत भ्रष्ट लोक, ज्यांना तुम्ही भ्रष्ट सांगत होता, हे भ्रष्ट अजित पवार, हसन मुश्रीफ, अशोक चव्हाण, हेमंत विश्व शर्मा, शुभेंदू अधिकारी, महाराष्ट्रात कचऱ्यासारखे आहेत, पालापाचोळा, या सगळ्यांवरती नरेंद्र मोदी आपण स्वतः भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांना तुरुंगात, चक्की पिसिंग आहे ना गाणं तुम्हीच केलेलं, तुम्ही त्यांच्यावर का बोलत नाही? बाकी इधर उधर की बात मत करो ना, इधर उधर की बात आप क्यों करते हो? टू द पॉइंट बोलो। अगर स्क्रिप्ट नहीं होगा आपके पास तो हम आपको स्क्रिप्ट लिख के देते हैं, क्या है, आम्ही तुम्हाला स्क्रिप्ट तयार करून देतो बोलण्याचं। हा जो इंटरव्ह्यू झाला तो पुन्हा एकदा एएनआय संस्थेने घेतला, याच्या देखील जेवढे इंटरव्ह्यू दिले तेवढे बघा, हा मोदींच्या घरातला मामला आहे। किंवा इतर कोणत्या पत्रकारांना संधी द्यावी? मोदी इतर कोणालाही संधी देणार नाहीत। तुम्ही घेणार का इंटरव्ह्यू? हो, नक्की घे, नका नाही घेणार, पण मोदी हे एक भयग्रस्त नेतृत्व आहे। मोदींना अडचणीतले प्रश्नाची उत्तरं देता येत नाहीत, हे आपण संसदेमध्ये पाहिलंय, बाहेर पाहिलंय। गेल्या 10 वर्षात मोदीने एकही जाहीर पत्रकार परिषद घेतली नाही। 56 इंचांची त्याची छाती आहे, त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहे। ही छाती देशाच्या प्रत्येक प्रधानमंत्र्याला मिळो, बरं का, पण त्याचं मोजमाप खरं असावं त्या छातीचं। पण अशा 56 इंचाच्या छातीच्या प्रधानमंत्र्यानं गेल्या 10 वर्षात पत्रकारांच्या प्रश्नांना कधी उत्तरं दिली नाही, हे या देशाचं दुर्दैव है। आपने उसके ऊपर मुख्यमंत्री के जो बेटे हैं वो कहते हैं कि संजय राउत की जो मानसिक, अच्छी बात है, मेरी मानसिकता ठीक नहीं है। हम बार बार भ्रष्टाचार के बारे में बोलते हैं ना उनके, तो ऐसे लोगों को मानसिकता उनको थोड़ी अच्छी नहीं लगती, लेकिन मैंने जो सवाल उठाया था उसके बारे में तो जवाब नहीं देते ना।